समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. पलूस येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार, मंडल अधिकारी व लिपिक आदी महत्त्वाच्या पदांवर रिक्तता निर्माण झाल्याने प्रशासनावर कामाचा ताण वाढला आहे. वाढत्या प्रशासकीय जबाबदाऱ्या आणि नागरिकांकडून येणाऱ्या विविध मागण्यांमुळे उपलब्ध कर्मचारी संख्या अपुरी पडत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. कार्यालयात नायब तहसीलदारांची एकूण 3 पदे मंजूर असताना सध्या केवळ एकच अधिकारी कार्यरत आहे. मंडल अधिकाऱ्यांची 4 पदे असताना त्यापैकी 2च पदे भरलेली आहेत. कार्यालयीन लिपिकांच्या 7 पदांपैकी 4 जण कार्यरत असून 3 पदं रिक्त आहेत. या रिक्त जागांमुळे दैनंदिन कामकाजावर ताण वाढला आहे. पलूस तालुक्यात सुधारित गावांची संख्या लक्षणीय आहे. त्या मानाने महसूल व इतर प्रशासकीय कामांची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने प्रशासनिक आराखड्यात बदल करण्याची आवश्यकता असल्याचे स्थानिक नागरिक व जाणकारांचे मत आहे. तथापि उपलब्ध कर्मचारी अत्यंत जबाबदारीने काम पार पाडत आहेत. महसूल वसुली, जात व निवास प्रमाणपत्रे, जमीन अभिलेख, निवडणूक विषयक कामे तसेच इतर शासकीय कागदपत्रांची पूर्तता ही कामे कमी मनुष्यबळातही वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त जबाबदाऱ्या स्वीकारत परस्पर सहकार्याची भूमिका घेतली आहे. नागरिकांची कामे प्रलंबित राहू नयेत यासाठी विशेष नियोजन केले जात आहे. रिक्त पदे तातडीने भरावीत अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पलूस तालुका युवक आघाडीच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडीचे पलूस तालुका अध्यक्ष अविनाश काळीबाग यांनी दिली असून याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान कर्मचारी अभावी काही कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने काही नागरिकांमध्ये नाराजी असली तरी कमी मनुष्यबळातही प्रशासनाची गाडी सुरळीत ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जिद्दीचे व कर्तव्य दक्षतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. आव्हानात्मक परिस्थितीतही कार्यालयीन कामकाज सुरळीत सुरू ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न प्रशासनासाठी आधार ठरत आहे. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.